प्रत्येक बायको आपल्या नवऱ्यावर संशय करते, कारण तिचं प्रेम असतं नवऱ्यावर म्हणून. लग्नाला 3 वर्ष आणि एक दिवस बायकोची आठवण आली. नवऱ्याला सोडलं तर नवऱ्याची प्रतिक्रिया काय असेल? मग हा काय करणार? या कल्पनेमुळं पतीची परीक्षा घेण्यासाठी तिनं लिहिलं पत्र. तिनं लिहिलं, मी तुझ्यासोबत असण्याचा कंटाळा आलाय. मी आता या होमस्टेशी संबंधित नाही. तुझ्यासोबत एक क्षणही राहू शकत नाही. म्हणून मी तुला आणि हे घर सोडून जाते. तिनं ते पत्र टेबलवर ठेवलं आणि बेडखाली जाऊन स्वतः लपून बसली. नवरा काही वेळाने ऑफिसमधून घरी परतला. घरात कुठंही त्याला बायको दिसली नाही. मग त्याची पत्रावर नजर पडली आणि पत्र उचललं आणि वाचलं. थोडा वेळ शांत झाला, काहीही बोलला नाही. मग त्यानं त्याच्या पत्राप्रमाणे काहीतरी लिहिलं आणि मोबाईलवर गाणी वाजवून जोरजोरात नाचू लागला. मग त्याने आपले कपडे बदलले आणि त्याच्या एका मित्राला फोन केला आणि म्हणाला, मी आज मुक्त झालो आहे. माझ्या पत्नीला शेवटी लक्षात आलं की ती माझ्या लायकीची नाही, म्हणून ती स्वतः मला कायमचं सोडून गेली आणि मी आता मोकळा आहे. तुला आत्ता पुढच्या बागेत भेटायचं आहे. ये मला तिथं लवकर भेट. हे म्हणत नवरा घराबाहेर गेला. दोन्ही डोळ्यात पाणी येऊन पत्नी बेडखालून बाहेर आली. तिचे हात थरथर कापत होते. टेबलवर ठेवलेलं पत्र थरथर कापत हातानं उचललं आणि नवऱ्यानं लिहिलेलं ते वाचलं. त्यानं लिहिलं होतं, अगं वेडे, तुला नीट लपायला पण कळत नाही. अंथरुणावरून तुझे पाय दिसतात. तू गरम गरम चहा कर, मी पुढच्या दुकानातून बिस्किट आणतो. जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हाच आनंद होतो. अर्धे सुखदुःख तुला छेडण्यात आहे आणि अर्धे तुला मनवण्यात आहे. शेवटी आपण दोघं एकत्रच राहू ना. कधी कधी आपण भांडतो, एकमेकांचे पाय खेचतो, एकमेकांना वाईट म्हणा, पण आपण दोघे एकमेकांना गुंडाळण्यासाठी शेवटी राहू. तुम्हाला जे हवं आहे ते बोला, तुम्हाला जे हवं आहे ते करा. जेव्हा चष्मा हरवला तेव्हा आम्ही दोघं शेवटी एकमेकांचा चष्मा शोधणार. मी कधी रुसले तर मला मनवून दे, तू कधी रुसलीस तर मी तुला मनवेन. एकमेकांचे लाड करू. शेवटी आपण दोघेच असू. जेव्हा नजर कमी असेल, ऐकूही कमी येईल, तेव्हा आपण दोघे एकमेकांचे आधार बनू. गुडघेदुखी वाढल्यावर कुठेतरी एकमेकांची नखं कापण्यासाठी येणं जाणं थांबेल, तर आपण दोघेच असू. माझा रिपोर्ट पूर्ण स्पष्ट आहे. मी ठीक आहे. बोलून एकमेकांना छेडण्यासाठी आपण दोघेच राहू. हे सगळं वाचल्यावर बायकोला खूप रडू आलं. खरंच तिच्या नवऱ्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं.